जय श्रीकृष्ण. आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 12वा श्लोक समजून घेणार आहोत. मागील श्लोकात दुर्योधनाने आपल्या सर्व योद्ध्यांना भीष्म पितामहांचे रक्षण करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर काय घडते याचे वर्णन या श्लोकात आहे. हा श्लोक केवळ शंखनादाचे वर्णन करत नाही, तर आत्मविश्वास, प्रेरणा, नेतृत्व आणि युद्धपूर्व मानसिकता यांचेही दर्शन घडवतो. श्लोक: तस्य सज्जनयन् हर्षं कुरु वृद्धा पितामहा सिंहनादं विनद्योच्चये शंखं दद्मौ प्रतापवान. श्लोकाचा अर्थ: दुर्योधनाला आनंद आणि उत्साह देण्यासाठी कुरुवंशातील ज्येष्ठ आणि पराक्रमी भीष्म पितामहांनी सिंहासारखी गर्जना केली आणि मोठ्या आवाजात आपला शंख फुंकला. या श्लोकाचा साधा अर्थ आहे. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्यास काही क्षण शिल्लक आहेत. दोन्ही बाजूंची सैन्ये सज्ज आहेत. वातावरणात तणाव आहे. प्रत्येक योद्ध्याच्या मनात उत्सुकता आणि चिंता दोन्ही आहेत. दुर्योधनाच्या मनातही अस्वस्थता आहे. हे जाणून भीष्म पितामह पुढे येतात. श्लोकात सिंहनाद हा शब्द वापरला आहे. सिंह जेव्हा गर्जना करतो तेव्हा संपूर्ण जंगल त्याचा आवाज ऐकते. त्याचप्रमाणे भीष्म पितामहांनी केलेला शंखनाद हा आत्मविश्वास, शौर्य आणि निर्भयतेचे प्रतीक होता. हा केवळ आवाज नव्हता, तो संपूर्ण कौरव सैन्याला प्रेरणा देणारा संदेश होता. एक खरा नेता फक्त आदेश देत नाही, तो स्वतः कृती करून इतरांना प्रेरणा देतो. दुर्योधन बोलत होता, पण भीष्मांनी कृती केली. त्यांनी शंख फुंकून संपूर्ण सैन्याचे मनोबल वाढवले. यालाच खरे नेतृत्व म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये शंखाला विशेष महत्त्व आहे. शंखनाद हा शुभतेचा, विजयाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो. मंदिरांमध्ये, पूजेमध्ये आणि धार्मिक विधींमध्ये शंख फुंकला जातो. असे मानले जाते की शंखनादामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वातावरण पवित्र होते. दुर्योधनाला दिलेला आधार: भीष्मांना दुर्योधनाच्या बाबतीत अस्वस्थता समजली होती, म्हणून त्यांनी शंखनाद करून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. जीवनातही अनेकदा आपण निराश होतो. अशा वेळी एखादा गुरु, पालक किंवा मित्र आपल्याला प्रोत्साहन देतो. त्यामुळे आपण पुन्हा उभे राहतो. भीष्मांनी दुर्योधनासाठी हेच काम केले. आपल्या जीवनातील संदेश: आजच्या जीवनातही अनेक युद्धे आहेत. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा हे युद्ध आहे. व्यावसायिकांसाठी स्पर्धा हे युद्ध आहे. कुटुंबातील संकटे, आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्या ही देखील युद्धेच आहेत. अशा वेळी आपल्याला भीष्मांसारख्या प्रेरणेची गरज असते. कधीकधी यश मिळवण्यासाठी कौशल्यापेक्षा आत्मविश्वास जास्त महत्त्वाचा असतो. शंखनाद म्हणजे स्वतःला दिलेला आत्मविश्वासाचा संदेश. मी हे करू शकतो, मी या संकटाचा सामना करू शकतो, अशी सकारात्मक भावना माणसाला पुढे घेऊन जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर शंखनाद म्हणजे जागृती. आपल्या मनात अनेकदा आळस, भीती आणि नकारात्मकता असते. त्या सर्वांवर मात करण्यासाठी अंतर्मनात जागृती निर्माण करावी लागते. तोच आपल्या जीवनातील शंखनाद आहे. भीष्म हे केवळ महान योद्धे नव्हते. ते त्याग, निष्ठा, शिस्त आणि कर्तव्यपरायणतेचे प्रतीक होते. त्यांचा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक असायचा. म्हणून त्यांचा शंखनाद संपूर्ण सैन्यासाठी प्रेरणादायी ठरला. आजच्या काळातील शिकवण: या श्लोकातून आपण शिकतो, संकटाच्या वेळी घाबरू नका, आत्मविश्वासाने पुढे जा, इतरांना प्रेरणा द्या, सकारात्मक ऊर्जा निर्माण करा, नेतृत्व कृतीतून दाखवा. भगवद्गीतेचा हा श्लोक आपल्याला सांगतो की खरे नेतृत्व म्हणजे इतरांना धैर्य देणे, खरी शक्ती म्हणजे आत्मविश्वास आणि खरा विजय मिळवण्यासाठी मनातील भीतीवर विजय मिळवणे आवश्यक आहे. ज्या क्षणी आपण आपल्या जीवनात सकारात्मकतेचा शंखनाद करतो, त्या क्षणापासून यशाची सुरुवात होते. चला आपणही भीष्म पितामहांप्रमाणे धैर्य, आत्मविश्वास आणि कर्तव्यनिष्ठा आपल्या जीवनात आणूया. जय श्रीकृष्ण.